विद्यार्थ्यांना मागच्या व्हिडिओजमध्ये आपण 30, 60, 90चं थेरम आणि 45, 45, 90चं थेरम शिकलेलो होतो. ट्रायंगल्स या चॅप्टरमध्ये पुढचा जो टॉपिक आहे तो आहे मीडियन्स ऑफ ट्रायंगल. लास्ट इयरला 8th क्लासमध्ये मीडियन्स ऑफ ट्रायंगल तुम्ही शिकलेले आहात. तरी पण आपण याला रिव्हिजन करू. ट्रायंगलचा मीडियन कोणाला म्हणतात? इथे डेफिनेशन आहे मीडियन ऑफ ट्रायंगलच्या मीडियनची. ट्रायंगलचा मीडियन कोणाला म्हणायचा? अ सेगमेंट जॉईनिंग व्हर्टेक्स ऑफ अ ट्रायंगल विथ द मिड पॉईंट ऑफ अपोजिट साईड इज कॉल्ड मीडियन ऑफ ट्रायंगल. ट्रायंगलचा मीडियन कोण असतो? सेगमेंट असतो. कोणाला जोडणारा? जॉईनिंग व्हर्टेक्स ऑफ ट्रायंगलच्या व्हर्टेक्सला कोणाशी? विथ द मिड पॉईंट ऑफ अपोजिट साईड. मग आता इथे पहा, हा ट्रायंगल आहे ABC. हा A व्हर्टेक्स आहे आणि त्याचे अपोजिट साईड आहे BC. आणि D जो आहे हा या अपोजिट साईड BCचा मिड पॉईंट आहे. आता आपण डेफिनेशन काय बघितली? मीडियन कोणाला असतो? ट्रायंगलला असतो. हा मीडियन काय असतो? सेगमेंट असतो. कोणाला जोडणारा असतो? ट्रायंगलचा व्हर्टेक्स आणि त्याची जी अपोजिट साईड असते त्या व्हर्टेक्सची त्या अपोजिट साईडच्या मिड पॉईंटला, म्हणजे व्हर्टेक्स आणि अपोजिट साईडचा मिड पॉईंट जोडणारा जो सेगमेंट असतो त्याला म्हणतात ट्रायंगलचा मीडियन. मग हा A व्हर्टेक्स आहे आणि A व्हर्टेक्सची अपोजिट साईड आहे BC आणि या साईडचा मिड पॉईंट आहे D. मग व्हर्टेक्स आणि अपोजिट साईडचा मिड पॉईंट जोडणारा हा सेगमेंट AD जो झाला, हा झाला या ट्रायंगल ABCचा BC साईडवरचा व्हर्टेक्स. आता असाच व्हर्टेक्स तुम्हाला बीमधून काढता येईल. हा B व्हर्टेक्स कोणाला जोडावा लागेल? बीची अपोजिट साईड आहे AC. आणि जर E हा AC साईडचा मिड पॉईंट असेल तर B आणि E यांना जोडणारा सेगमेंट BE हा झाला मीडियन ऑन साईड AC. आणि AB साईड तिसरी उरते आहे. ABचा अपोजिट व्हर्टेक्स C आहे. तर C जर त्याच्या अपोजिट साईडच्या म्हणजे ABच्या मिड पॉईंटला जोडला तर हा F जो आहे हा AB साईडचा मिड पॉईंट असेल. तर मग CF हा झाला मीडियन. सेगमेंट CF विल बी द मीडियन ऑन साईड AB. म्हणजे ट्रायंगलचा व्हर्टेक्स आणि अपोजिट साईडचा मिड पॉईंट यांना जोडणारा जो सेगमेंट असतो तो ट्रायंगलचा मीडियन असतो. मग आता या मीडियनच्या संदर्भात काही गोष्टी अतिशय महत्त्वाच्या त्या तुम्हाला लक्षात ठेवायच्या. याच्यावर तुम्हाला प्रॉब्लेम्स येतात आणि 10th क्लासमध्ये सुद्धा तुम्हाला याचा उपयोग होत असतो. काय असतं? तुम्ही ट्रायंगल कोणताही काढा, तो ॲक्यूट अँगल ट्रायंगल काढा, राईट अँगल ट्रायंगल काढा की ऑब्ट्यूज अँगल ट्रायंगल काढा किंवा आयसोसेलेस ट्रायंगल काढा, इक्विलॅटरल ट्रायंगल काढा की स्केलन ट्रायंगल काढा. ट्रायंगल कोणताही असो, त्याचे 3 मीडियन्स जर तुम्ही नीट काढले तर ते तिन्ही मीडियन्स एकाच पॉईंटमध्ये एकमेकांना छेदतात. आता हा ॲक्यूट अँगल ट्रायंगल आहे. इथे मी 3 साईडवरचे 3 मीडियन काढले, बरोबर मिड पॉईंट घेतले मी. BCचा मिड पॉईंट, ACचा मिड पॉईंट, ABचा मिड पॉईंट आणि व्हर्टेक्स आणि अपोजिट साईडचा मिड पॉईंट जोडला. मी 3 मीडियन्स काढले. आपल्या फिगरमध्ये 3 मीडियन्स आहेत. एक आहे AD, Aमधून काढलेला मीडियन BC साईडवर. एक आहे बीमधून AC साईडवर काढलेला मीडियन आणि एक आहे CF, Cमधून AB साईडवर काढलेला मीडियन. आता हे मीडियन काढल्यावर तुमच्या लक्षात आलं का? पहा, हे जे 3 मीडियन्स आहेत हे तिन्ही मीडियन्स एकमेकांना एकाच पॉईंटमध्ये छेदले. आणि मुलांनो, जर 2 सेगमेंट्स जर आपण काढले तर हे 2 सेगमेंट्स एकमेकांना एकाच पॉईंटमध्ये छेदत असतात. लक्षात घ्या मला काय सांगायचं आहे. 2 सेगमेंट्स जर काढले तर ते एकमेकांना एकाच पॉईंटमध्ये छेदतात. पण 2च्यापेक्षा जास्त सेगमेंट्स जर तुम्ही काढाल तर ते एकमेकांना एकाच पॉईंटमध्ये छेदतील असं होऊ शकते. किंवा हे 3 सेगमेंट्स असे पण असू शकतात जे एकमेकांना एका पॉईंटमध्ये छेदणार नाहीत. काय असतं? 2 सेगमेंट हे एकाच पॉईंटमध्ये छेदतील, पण 2च्यापेक्षा जास्त सेगमेंट्स काढले मी, 3 किंवा जास्त, 3 ऑर मोर, तर ते एकमेकांना अशा एका पॉईंटमध्ये छेदतील किंवा एकमेकांना अशा वेगवेगळ्या पॉईंटमध्ये छेदतील. तर जर 3 ऑर मोर सेगमेंट्स म्हणजे 3 किंवा 3च्यापेक्षा जास्त सेगमेंट्स एकमेकांना एकाच पॉईंटमध्ये छेदत असतील तर असे जे सेगमेंट्स असतात त्यांना आपण कॉन्करंट म्हणतो. आता हे जे 3 सेगमेंट्स आहेत हे मीडियन्स आहेत आणि कोणत्याही ट्रायंगलचे तुम्ही मीडियन काढा हे एकमेकांना एकाच पॉईंटमध्ये छेदतील. म्हणजे ट्रायंगलचे मीडियन्स जे असतात 3 ते एकमेकांना एकाच पॉईंटमध्ये छेदतात, म्हणजे ते कॉन्करंट असतात असं आपण म्हणतो. कॉन्करंट असणे म्हणजे एकाच पॉईंटमध्ये छेदणे.
आता काही फॅक्ट्स आहेत मीडियनच्या बाबतीत ज्या तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. हे नोट म्हणून मी दिलेले इथे की ट्रायंगल हॅज 3 मीडियन्स. म्हणजे ट्रायंगलला 3 मीडियन्स असतात, 3 साईड्सवर 3. आता याच्यात न समजण्यालायक काही नाही. हे पाहिजे, हा ट्रायंगल याच्यात 3 मीडियन्स तुम्हाला दिसून राहिले. नंतर आहे द 3 मीडियन्स ऑफ ट्रायंगल मीट ईच अदर ॲट द पॉईंट. म्हणजे 3 मीडियन्स जे असतात ट्रायंगलचे ते एकमेकांना मीट करतात, म्हणजे भेटतात ॲट द पॉईंट. ॲट द पॉईंट म्हणजे एका पॉईंटमध्ये. द पॉईंट म्हणजे एकच पॉईंट, आणि त्याला म्हटलं जातं सेंट्रॉइड. मग पुढे मी लिहिलं आहे दॅट इज मीडियन्स आर कॉन्करंट. म्हणजे मला काय म्हणायचं आहे या नोट म्हणून तुम्ही लक्षात घ्या. ट्रायंगलचे जे 3 मीडियन आहे ते एकमेकांना ॲट अ पॉईंट म्हणजे पॉईंटमध्ये भेटतात. पॉईंटमध्ये भेटतात म्हणजे एका पॉईंटमध्ये भेटतात. ॲट द सेम पॉईंट करतो मी इथे, एक शब्द टाकतो. द 3 मीडियन्स ऑफ ट्रायंगल मीट इच अदर ॲट द सेम पॉईंट. म्हणजे ट्रायंगलचे 3 मीडियन्स एकमेकांना सेम पॉईंटमध्ये भेटतात, म्हणजे एकाच पॉईंटमध्ये भेटतात, आणि त्या पॉईंटला म्हटलं जातं सेंट्रॉइड. आता 3 मीडियन्स म्हणजे 3 सेगमेंट्स जर एकाच पॉईंटमध्ये भेटत असतील तर त्यांना आपण कॉन्करंट म्हणतो. मी आता याच्या आधी तुम्हाला 2 मिनिटाच्या आधी सांगितलेलं आहे. म्हणजे तिन्ही मीडियन्स जर सेम पॉईंटमध्ये भेटतात तर यांना म्हणाल तुम्ही हे मीडियन्स कॉन्करंट आहे. ते बघा आपण पुढे लिहिलेलं आहे, इट इज मीडियन्स आर कॉन्करंट. मीडियन कॉन्करंट असतात. नंतर आणि यांचा जो कॉमन पॉईंट असतो त्याला म्हटलं जातं सेंट्रॉइड. सेंट्रॉइड लाईज इन द इंटेरियर ऑफ ट्रायंगल. ट्रायंगल कोणतंही असो, कोण्याही टाईपचा असो, त्याचा सेंट्रॉइड जो असतो म्हणजे मीडियन्सचा कॉमन पॉईंट जो असतो तो ट्रायंगलच्या इंटेरियरमध्ये असतो, म्हणजे ट्रायंगलच्या आतमध्येच असतो कुठेतरी. नंतर आणखी पुढे आपण वाचू, सेंट्रॉइड लाईज इन द इंटेरियर ऑफ ट्रायंगल. सेंट्रॉइड हा ट्रायंगलच्या इंटेरियरमध्ये असतो. इट इज डिनोटेड बाय जी. जॉमेट्रीमध्ये सेंट्रॉइड म्हणजे मीडियन्सचा कॉमन पॉईंट हा जीनी दर्शवला जातो, कॅपिटल जीनी. नंतर पुढे वाचू आपण, ही अतिशय महत्त्वाची प्रॉपर्टी आहे, सेंट्रॉइडची प्रॉपर्टी असते ही. सेंट्रॉइड ट्रायसेक्स ईच मीडियन. सेंट्रॉइड जो आहे हा जी जो कॉमन पॉईंट असतो तिन्ही मीडियन्सचा, म्हणजे हा तिन्ही मीडियन्सवर असतो. हे पहा, तिन्ही मीडियन्सचा कॉमन पॉईंट म्हणजे तिन्ही मीडियन्स त्या पॉईंटमध्ये छेदतात, म्हणजेच हा पॉईंट तिन्ही मीडियनवर असतो. हा जी जो आहे हा पहा ए डी मीडियनवर आहे, बी ई मीडियनवर आहे, आणि हा सी एफ मीडियनवर सुद्धा आहे. तर हा कॉमन पॉईंट जो असतो मीडियन्सचा याला सेंट्रॉइड म्हटलं जातं. हा तिन्ही मीडियन्सना ट्रायसेक्ट करतो. सेंट्रॉइड ट्रायसेक्ट्स ईच मीडियन. हे अतिशय महत्त्वाचं वाक्य आहे की सेंट्रॉइड जो आहे हा मीडियनला ट्रायसेक्ट करतो. आता याचा अर्थ काय होतो तो सांगतो मी तुम्हाला इथे. जी जो आहे सेंट्रॉइड जो आहे हा प्रत्येक मीडियनला ट्रायसेक्ट करतो. याचा अर्थ असा होतो की हा प्रत्येक मीडियनला 2:1 या रेशोमध्ये डिवाईड करतो. म्हणजे प्रत्येक मीडियनला हा डिवाईड करतो, पार्ट करतो. प्रत्येक मीडियनचे 2 पार्ट करत असतो. ट्रायसेक्ट करणं म्हणजे काय होतं आहे, तो प्रत्येक मीडियनला डिव्हाइड करतो. डिव्हाइड करतो म्हणजे विभागतो 2 भागांमध्ये, आणि मोठा भाग जो असतो तो लहान भागाच्या दुप्पट असतो. जसा आता हा जी जो आहे हा एडीला यांनी ट्रायसेक्ट केला. एडी मीडियन आहे, एडीला यांनी ट्रायसेक्ट केला. प्रत्येक मीडियनला हा ट्रायसेक्ट करतो. आता जीनी एडीला ट्रायसेक्ट केलं याचा अर्थ पहा काय होतो. जीनी एडीला ट्रायसेक्ट केलं याचा अर्थ होतो जीनी एडीचे असे 2 भाग केले की मोठा भाग जो आहे तो त्या मीडियनच्या लहान भागाच्या दुप्पट असेल. आता जीनी एडीला ट्रायसेक्ट केलं याचा अर्थ होतो मग जीनी एडीचे 2 भाग केले, एक केला ए जी आणि एक केला जी डी. आता या 2 भागांपैकी ट्रायसेक्ट करणे म्हणजे मोठा भाग जो आहे म्हणजे ए जी हा या लहान भागाच्या म्हणजे जी डीच्या दुप्पट असेल, म्हणजे ए जी असेल टॉईस जी डी. तसाच जी जो आहे हा या बी ई मीडियनला सुद्धा ट्रायसेक्ट करतो, म्हणजे अशा 2 पार्टमध्ये डिवाईड करतो की मोठा पार्ट हा लहान पार्टच्या दुप्पट असेल. म्हणजे जीनी बी ईचे 2 भाग केले, मग ट्रायसेक्ट केलं म्हणजे काय झालं तर मोठा पार्ट हा लहान पार्टच्या दुप्पट आहे. 2:1 रेशोमध्ये डिवाईड करणे. बायसेक्ट करणे म्हणजे 1:1 रेशोमध्ये डिवाईड करणे. बायसेक्टचा अर्थ होतो 2 सारखे भाग, 1:1 अशा रेशोमध्ये 2 पार्ट करणे. आणि ट्रायसेक्टचा अर्थ होतो
एखादा पॉईंट सेगमेंटला ट्रायसेक्ट करतो आहे म्हणजे 2:1 रेशोमध्ये डिवाईड करतो आहे, म्हणजे लहान मोठे भाग करतो तो. एखादा पॉईंट एखाद्या सेगमेंटला ट्रायसेक्ट करतो म्हणजे त्या पॉईंटमुळे त्या सेगमेंटचे भाग 2च होऊन राहिले, पण 2:1 अशा पार्टमध्ये डिवाईड करून राहिला, म्हणजे मोठा पार्ट हा लहान पार्टच्या दुप्पट असतो. जसं आता हा जी जो आहे हा बीईला ट्रायसेक्ट करतो, म्हणजे जी नेमकं बीईचं काय करतो, बीईचे 2 भाग करतो, पण ते सारखे नाही करत. 2:1 असे 2 पार्ट करतो, म्हणजे मोठा पार्ट 2 तर लहान पार्ट 1, म्हणजे मोठा पार्ट हा लहान पार्टच्या दुप्पट असतो. तर जीनी बीईला ट्रायसेक्ट केलं म्हणजे जीनी बीईचे असे 2 भाग केले की त्यांचा रेशो असेल 2:1, म्हणजे मोठा पार्ट जो आहे तो लहान पार्टच्या दुप्पट असेल, म्हणजे बी जी हा इक्वल टू असेल बी जी इक्वल टू ट्वाईस जीई, म्हणजे बी जीची लांबी जीईच्या दुप्पट असेल. म्हणजे जीई जर 5 असेल तर मग या बी जीची लांबी असेल 10. त्याच्यानंतर जी हा सी एफला सुद्धा ट्रायसेक्ट करतो. मग जी सी एफला ट्रायसेक्ट करतो म्हणजे जीमुळे सी एफचे 2 भाग होतील, लहान मोठे होतील, आणि मोठा भाग जो आहे तो लहानाच्या दुप्पट असेल. मग आता या जीमुळे पहा सी एफचे पण 2 भाग झाले, एक झाला सी जी आणि एक झाला जी एफ. तर हा मोठा पार्ट जो आहे सी जी हा दुप्पट असेल जी एफच्या, म्हणजे जी मेडियन आहे असं मी तुम्हाला सांगितलं, आणि मी तुम्हाला सांगितलं की जी एफची लांबी 3 सेंटीमीटर आहे. मग जी एफच्या दुप्पट हा सी जी असेल, मग सी जीची लांबी झाली 6 सेंटीमीटर. मग हा सी जी 6 आणि जी एफ 3, मग सी जी प्लस जी एफ म्हणजे सी एफ होतो, मग 6 आणि 3 9, म्हणजे तुम्हाला या मेडियनची लांबी भेटली. मी जर तुम्हाला म्हटलं सी जीची लांबी ही 8 सेंटीमीटर आहे, सी जीची लांबी 8 सेंटीमीटर आहे, मग हा सी जी जो आहे हा जी एफच्या दुप्पट असेलच 100%. मग या सी जीची लांबी 8 असेल तर हा त्याच्या अर्धा असेल, मग कारण हा दुप्पट आहे तर हा अर्धा असेल. मग याची सी जीची लांबी 8 असेल तर मग जी एफची लांबी झाली 4. मग तुम्ही मला म्हटलं सी एफची लांबी किती असेल, तर सी जी प्लस जी एफ म्हणजे सी एफ होतं, मग सी एफची लांबी असेल 8 आणि 4 12. हे थोडक्यात सांगायचं मुलांनो, तर सेंट्रॉईडमुळे प्रत्येक मेडियन ट्रायसेक्ट होतो. याचा अर्थ सेंट्रॉईड हा प्रत्येक मेडियनला 2 पार्टमध्ये डिवाईड करतो. मी पुन्हा रिपीट करतो, सेंट्रॉईड हा प्रत्येक मेडियनला 2 पार्टमध्ये डिवाईड करतो. ते 2 पार्ट लहान मोठे असतात आणि मोठा पार्ट हा लहान पार्टच्या दुप्पट असतो. तर हे तर आता मी पुढचे पॉईंट्स घेतलेले आहेत नोटचे, जे तुम्ही लक्षात ठेवायचे आहे. सेंट्रॉईड ट्रायसेक्ट्स इच मेडियन, सेंट्रॉईड प्रत्येक मेडियनला ट्रायसेक्ट करतो. आता ह्या ट्रायसेक्ट करण्याचा डिटेल अर्थ मी तुम्हाला आता सांगितलेला आहे, ते इथे पण आपण लिहिलं आहे. इट मीन्स, मग इच मेडियनला सेंट्रॉईड ट्रायसेक्ट करतो याचा अर्थ काय, ते इट मीन्स याचा अर्थ होतो, इट मीन्स दॅट याचा अर्थ होतो की सेंट्रॉईड डिवाइड्स ईच मेडियन इन द रेशो 2:1. जे सेंट्रॉईड प्रत्येक मेडियनला ट्रायसेक्ट करतो याचा अर्थ होतो तो प्रत्येक मेडियनला 2:1 या रेशोमध्ये डिवाईड करतो. म्हणजे हा जी जो आहे हा ए डीला 2:1 रेशोमध्ये डिवाईड करेल, हा जी बीला 2:1 रेशोमध्ये डिवाईड करेल, हा सी एफला सेंट्रॉईड सी एफला 2:1 रेशोमध्ये डिवाईड करेल. आणि 2:1 रेशोमध्ये डिवाईड करणे याचा अर्थ रिपीटेडली मी तुम्हाला सांगतो आहे की जी हा ए डीला ट्रायसेक्ट करतो, म्हणजे जीमुळे ए डी हा 2:1 रेशोमध्ये डिवाईड होतो, म्हणजेच जीमुळे ए डी मेडियनचे 2 भाग होतात जे लहान मोठे असतात, आणि मोठा भाग हा लहान भागाच्या दुप्पट असतो. मग ते आता पुढे मी लिहिलेलं आहे की मेडियन हा सेंट्रॉईड हा प्रत्येक मेडियनला ट्रायसेक्ट करतो. याचा अर्थ होतो की सेंट्रॉईड डिव्हाइड करतो प्रत्येक मेडियनला कोण्या रेशोमध्ये 2:1 रेशोमध्ये, म्हणजे 2 भाग करत असतो. तर एक भाग दुप्पट असतो, एक भाग एकपट असतो, तर दुसरा त्याच्या दुप्पट असतो मोठा भाग. मग आता याच्यावरून हे जे मेन वाक्य आहे सेंट्रॉईड ट्रायसेक्ट्स ईच मेडियन, याच्यावरून त्याचे अजून काही मिनिंग्स असतात, जास्ती डिटेल्स ते पण मी इथे दिलेले आहेत, जे मी आत्ता तुम्हाला सांगितलं होतं की लार्जर पार्ट ऑफ मेडियनचा जो सेंट्रॉईडमुळे जे 2 भाग होतात ना मेडियनचे, सेंट्रॉईडमुळे मेडियनचे 2 भाग होतात. जसे जीमुळे ए डी मेडियनचे 2 भाग झाले, एक झाला जी ए जी आणि एक झाला जी डी.
डिटेल आणखी मी पुढे दिला आहे की लार्जर पार्ट ऑफ मेडियन, मेडियनचा जो लार्जर पार्ट असतो इज ट्वाईस द स्मॉलर पार्ट, हा स्मॉलर पार्टच्या दुप्पट असतो. आता फॉर एक्झाम्पल उदाहरणार्थ ए जी जो आहे, इथे ए डी मेडियनचे दोन भाग झाले, ए जी आणि जी डी, जीमुळे सेंट्रॉइडमुळे. तर मोठा भाग जो आहे ए जी हा दुप्पट असेल जी डीच्या, हे पण माहिती लिहिलं आहे, ए जी इक्वल टू ट्वाईस जी डी. नंतर बी ईचे सुद्धा जीमुळे दोन भाग झाले, एक झाले बी जी आणि एक झाला जी ई. तर हा मोठा भाग जो आहे बी जी हा या जी ईच्या दुप्पट असेल. हे बघा, बी जी इक्वल टू ट्वाईस जी ई. किंवा सी एफचे सुद्धा जीमुळे मेडियनमुळे सेंट्रॉइडमुळे दोन भाग झाले, एक सी जी आणि एक जी एफ. तर सी जी जो आहे हा जी एफच्या दुप्पट असेल, हे लिहिलं आहे मी ते, सी जी इक्वल टू ट्वाईस जी एफ. आता आपण बघू, हे झालं या दोन पार्टमधलं रिलेशन. सेंट्रॉइडमुळे मेडियनचे दोन पार्ट होतात आणि या दोन पार्टमधलं रिलेशन मी तुम्हाला दिलं की मोठा पार्ट हा लहान पार्टच्या दुप्पट असतो, म्हणजेच लहान पार्ट हा मोठ्या पार्टच्या अर्धा असतो. आता आपण बघतो आहे रिलेशन बिटवीन मेडियन अँड इट्स पार्ट्स बाय सेंट्रॉइड. कोणामधलं रिलेशन आपण बघतो आहे, मेडियन आणि त्याचे पार्ट्स कोणामुळे झालेले आहे, सेंट्रॉइडमुळे झालेले आहे. पुन्हा एकदा याचा अर्थ लक्षात घ्या, रिलेशन बिटवीन मेडियन अँड इट्स पार्ट्स बाय सेंट्रॉइड, म्हणजे मेडियन आणि सेंट्रॉइडमुळे त्याचे झालेले पार्ट्स यांच्यामधलं रिलेशन. बघा आता इथे काय देतो आहे मी, आता इथे समजावून सांगतो मी तुम्हाला. आता आपण रिलेशन पाहिलं होतं की सेंट्रॉइडमुळे मेडियनचे जे दोन भाग होतात त्यांच्यामधलं रिलेशन आपण शिकलो की मोठा भाग हा लहान पार्टच्या दुप्पट असतो. आता आपल्याला पाहायचं आहे की सेंट्रॉइडमुळे मेडियनचे जे दोन भाग होतात, म्हणजे दोन पार्ट्स होतात, ते पार्ट्स आणि मेडियन यांच्यामधलं रिलेशन. तर काय असतं मुलांनो, हा सेंट्रॉइड मेडियनला ट्रायसेक्ट करतो, म्हणजे 2:1 रेशोमध्ये डिवाईड करतो. हे बेसिक जे स्टेटमेंट आहे याच्यावरून आपण विश्लेषण करत चाललो आहे. तर पहिलं आपलं विश्लेषण होतं की जी म्हणजे सेंट्रॉइड मेडियनला ट्रायसेक्ट करतो, म्हणजे 2:1 रेशोमध्ये डिवाईड करतो, म्हणजेच मोठा पार्ट जो आहे मेडियनचा हा लहान पार्टच्या दुप्पट असतो. आता याच्या पुढे आपण रिलेशन घेतो आहे सेंट्रॉइडमुळे मेडियन्सचे होणारे दोन पार्ट्स आणि मेडियनची स्वतःची लांबी, म्हणजे मेडियनची लांबी आणि मेडियनचे जे दोन पार्ट्स होतात त्या दोन पार्ट्सची लांबी, याच्यामध्ये काय रिलेशन असते. तर सेंट्रॉइड जो असतो, या सेंट्रॉइडमुळे जे मेडियनचे दोन भाग होतात याच्यापैकी मोठा भाग जो असतो हा मेडियनच्या 2/3 असतो. म्हणजे हा ए जी जो आहे मोठा पार्ट, ए डी मेडियन आहे, आणि जीनी या ए डी मेडियनला दोन पार्टमध्ये डिवाईड केलं आहे, ए जी आणि जी डी. आणि आता आपण रिलेशन सांगतो आहे तुम्हाला की सेंट्रॉइडमुळे मेडियनचे होणारे दोन पार्ट्स आणि स्वतः मेडियन यांच्यामधलं रिलेशन. तर ते असं आहे की सेंट्रॉइड जो असतो त्याच्यामुळे मेडियनचा जो लार्जर पार्ट होतो तो मेडियनच्या 2/3 असतो. म्हणजे इथे ए जी हा जो लार्जर पार्ट झाला आहे ए डी मेडियनचा सेंट्रॉइडमुळे, हा ए जी लार्जर पार्ट जो आहे याची लांबी असेल मेडियनच्या 2/3, म्हणजे ए जीची लांबी असेल 2/3 ऑफ ए डी. आणि मेडियनचा जो लहान पार्ट होतो सेंट्रॉइडमुळे त्याची लांबी असते मेडियनच्या 1/3. इथे तसंच आहे, जी हा बीईचा, जीनी बीईला ट्रायसेक्ट केलं, म्हणजे बी जी जो लार्जर पार्ट आहे बीई मेडियनचा, हा बी जी जो आहे हा असेल मेडियन बीईच्या 2/3 आणि हा जी जो आहे लहान पार्ट हा असेल मेडियन बीईच्या 1/3. म्हणजे बी जी असेल 2/3 ऑफ बीई आणि जी ई असेल 1/3 ऑफ जी ई. आणि सी एफचं पण तसंच होईल. सेंट्रॉइडमुळे सी एफचे दोन भाग झाले, एक सी जी आणि एक जी एफ. तर हा मोठा भाग जो आहे सी जी हा असेल सी एफच्या 2/3 आणि हा लहान भाग जो आहे जी एफ हा असेल सी एफच्या 1/3. जसं एक उदाहरण मी तुम्हाला देतो आता की ए डीची लांबी जर समजा 9 सेंटीमीटर असेल, जर ए डीची लेंथ 9 सेंटीमीटर असेल, तर मग ए जी जो आहे हा आहे, ए जी हा लार्जर पार्ट आहे, हा 2/3 असेल ए डीच्या. म्हणजेच मग ए जीची लांबी असेल 2/3 इंटू 9. 3ने या 9ला भाग जाईल 3चा, 3 इंटू 2 म्हणजे 6 सेंटीमीटर. म्हणजे ए डीची लांबी जर पूर्ण ए डी मेडियनची लांबी जर 9 सेंटीमीटर असेल तर ए जी जो आहे
म्हणजे मीडियनचा लार्जर पार्ट सेंट्रॉइडमुळे झालेला, याची लांबी असेल एजीच्या एडीच्या 2/3 म्हणजेच 9च्या 2/3 म्हणजे 6 सेंटीमीटर. आणि हा जो लहान पार्ट आहे जी डी, या लहान पार्ट जो असतो मीडियनचा त्याची लांबी जी असते ती 1/3 असते पूर्ण मीडियनच्या. म्हणजे एडी हा मीडियन आहे, हा त्याचा लहान पार्ट आहे. तर हा लहान पार्ट जो आहे मीडियनचा सेंट्रॉइडमुळे झालेला, हा मीडियनच्या 1/3 असेल. म्हणजे इथे 1/3 इंटू एडीची लांबी 9 घेतली तुम्ही तर 3ने 3ला भाग जाईल 3चा, आणि 3 इंटू 1 म्हणजे 3. म्हणजे इथे जर एडीची लांबी 9 सेंटीमीटर असेल तर एजी होईल 9 सेंटीमीटरच्या, म्हणजे एडीच्या 2/3 म्हणजे 6 सेंटीमीटर, याची लांबी 6 सेंटीमीटर असेल. जी डी होईल पूर्ण एडीच्या 1/3 म्हणजे जी डीची लांबी असेल 1/3 ऑफ एडी म्हणजे 1/3 ऑफ 9 म्हणजे 3 सेंटीमीटर. तर हे असं असतं सेंट्रॉइडमुळे जे मीडियनचे 2 पार्ट्स होतात त्यांच्यामधलं आणि मीडियनमध्ये काय रिलेशन असते. तर सेंट्रॉइडमुळे जे 2 भाग होत असतात मीडियनचे, त्याच्यापैकी मोठा भाग हा मीडियनच्या 2/3 असतो आणि लहान भाग हा मीडियनच्या 1/3 असतो. जसं आता इथे ए जी असेल 2/3 ऑफ एडी आणि जी डी असेल 1/3 ऑफ एडी. नंतर इथे बीई मीडियन आहे, त्याचा लार्जर पार्ट जो आहे बीई हा असेल 2/3 ऑफ बीई आणि हा लहान पार्ट असेल 1/3 ऑफ बीई. आणि हा सी एफ जो मीडियन आहे सेंट्रॉइडने याचे 2 भाग केले, एक सी जी आणि एक जी एफ. तर हा मोठा भाग जो आहे सी जी हा असेल सी एफच्या 2/3 आणि हा लहान भाग जो आहे तो असेल सी एफच्या 1/3. हेच मी आता इथे लिहिलं आहे रिलेशन बिटवीन मीडियन अँड इट्स पार्ट्स बाय सेंट्रॉइड. तर काय लिहिलं आहे आपण आता? आपण असं लिहिलं की सेंट्रॉइडमुळे मीडियनचे जे 2 भाग होतात त्यांच्यामधलं आणि मीडियनमधलं रिलेशन. लार्जर पार्ट ऑफ मीडियनचा लार्जर पार्ट इज म्हणजे असतो 2/3 ऑफ मीडियन. म्हणजे मीडियनचा लार्जर पार्ट हा मीडियनच्या 2/3 असतो. अँड स्मॉलर पार्ट जो असतो तेच मी आत्ता जे मी सांगितलं तेच लिहून दिलेलं आहे. अँड स्मॉलर पार्ट जो असतो मीडियनचा तो असतो 1/3 ऑफ मीडियन. आता फॉर एक्झाम्पल इन फिगरमध्ये हा जी सेंट्रॉइड आहे आणि एडी मीडियन आहे. आता जीमुळे एडीचे 2 भाग झाले, एक ए जी आणि जी डी. तर हा मोठा भाग जो आहे ए जी हा असेल 2/3 ऑफ एडी आणि जी डी हा लहान पार्ट असेल 1/3 ऑफ एडी. हे बघा इथे लिहिलं आहे मी. ए जी मोठा पार्ट होता एडीचा जीमुळे झालेला, सेंट्रॉइडमुळे झालेला. तर हा मोठा पार्ट असेल 2/3 ऑफ एडी आणि लहान पार्ट जी डी असेल 1/3 ऑफ एडी. मग सिमिलरली अशाच प्रकारे जीनी बी मीडियनचे पण 2 भाग केले. तर मोठा भाग असेल बी जी 2/3 ऑफ बीई आणि जी असेल 1/3 ऑफ बीई. हे बघा बी जी हा मोठा पार्ट आहे बी मीडियनचा, हा 2/3 असेल बीच्या, आणि जीई हा मीडियन बीचा लहान पार्ट आहे, हा असेल बीईच्या म्हणजे त्या मीडियन बीईच्या 1/3. आणि तसंच इथे सी एफचं पण तेच होईल. जीमुळे सी एफचे 2 भाग झाले, एक सी जी आणि जी एफ. तर हा मोठा भाग जो आहे सी जी हा असेल 2/3 कोणाच्या सी एफच्या, आणि हा जी एफ जो आहे लहान पार्ट तो असेल 1/3 ऑफ सी एफ. हे बघा सी जी इक्वल टू 2/3 ऑफ सी एफ अँड जी एफ जो आहे 1/3 ऑफ सी एफ. तर अशा पद्धतीने मीडियन आणि त्याचा कॉमन पॉईंट, मीडियन्सचा कॉमन पॉईंट सेंट्रॉइड आणि सेंट्रॉइडची प्रॉपर्टी तो ईच मीडियनला ट्रायसेक्ट करतो. म्हणजे ईच मीडियनला 2:1 या रेशोमध्ये डिवाईड करतो. म्हणजेच मोठा भाग लहानाच्या दुप्पट असतो. आणि रिलेशन काय असतं मीडियन आणि सेंट्रॉइडमुळे झालेल्या त्याच्या 2 भागांमध्ये, की सेंट्रॉइडमुळे मीडियनचे 2 लहान मोठे भाग होतात. मोठा भाग हा मीडियनच्या 2/3 असतो आणि लहान भाग हा मीडियनच्या 1/3 असतो. आता याच्याशी रिलेटेड प्रॉब्लेम्स जे आहेत 30, 60, 90चा थेरम, 45, 45, 90चा थेरम आणि हा मीडियन आणि सेंट्रॉइडच्या प्रॉपर्टीज याच्याशी रिलेटेड प्रॉब्लेम्स जे आहेत ते आपण नेक्स्ट एक्झरसाइज 3.3 मध्ये बघू. तोपर्यंत आपण थांबू.